नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज बनवूया बीटरूट कटलेट. तर बघा बीटरूट कटलेट्स बनवून तयार आहेत. एकदमच छान असे हे बीटरूट कटलेट चवीला एकदमच छान असे लागतात. चला तर बघूया हे बीटरूट कटलेट कसे बनवले आहेत. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा हे बीटरूट कटलेट बनवण्यासाठी मी इथं एक मोठं बीट घेतलेलं आहे. तर काय करायचं हे आधी एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर हे असं बाजू म्हणजे याची साल काढून घ्यायची आहे. तर बघा ही सगळ्या बाजूने अशी व्यवस्थित चांगली साल काढून घ्यायची आहे. तर ही साल सहज निघते आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर हे खिसणीनं खिसून घ्यायचं आहे. तर बघा साल चांगली काढून घेतली आणि नंतर हे असं म्हणजे अर्धं-अर्धं कट करून या खिसणीनं हे बीट चांगलं असं खिसून घेतलं. तर बघा सगळं बीट असं चांगलं खिसून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी बीट चांगलं खिसून घेतलंय. आता काय करायचं याच्यात जास्तीचं पाणी असतं ते काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर हे कढईत थोडा वेळ असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे जास्तीचं पाणी आहे ते आपलं निघून जाईल. तर बघा मी कढई चांगली तापवून घेतली त्याच्यानंतर याच्यात हे बिटाचा खीस टाकला. तर तुम्ही बघू शकता इथं वाफ चालली आहे म्हणजे जास्तीचं पाणी आपलं निघून चाललं आहे. तर बघा हे बीटरूटचे कटलेट एकदम पौष्टिक आहेत. त्याचबरोबर हे मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता. हे मुलांनासुद्धा खूपच आवडतील असे हे आहेत आणि तुम्हाला माहीतच असेल की बीट हे एकदम पौष्टिक आहे. तर बघा इथं पाण्याचं जे म्हणजे जे पाणी होतं एक्स्ट्राचं या बीटमध्ये तर ते पूर्णपणे असं निघून जातं. तर हे असं चांगलं परतवून घ्यायचं. तर तुम्ही ह्याच्यात परतताना तूपसुद्धा घालू शकता म्हणजे तुपावर हे बीट परतवून घेऊ शकता. तर आता बीट चांगलं भाजलेलं आहे. आता हे काढून घेऊया. तर बघा मी एका ताटात हे बिटाचं खीस काढून घेतलं आहे. आता इथं मी एक मोठा उकडलेला बटाटा घेतला आहे. तो आता बटाटासुद्धा मी याच्यावरती खिसून घेणार आहे. तर उकडलेला बटाटा घेतला आहे. तर तुम्ही काय करू शकता तर हे बीटसुद्धा आधी असं उकडून खिसून घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला भाजायचं नसेल तर. तर बघा मी इथं बटाटा आणि बीट असं मिक्स केलं आहे आणि इथं मी एक वाटी पोहे घेतले. तर हे पोहे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचं मिक्सरला पीठ बनवून घ्यायचं आहे. तर मी इथं मिक्सरला बारीक करून घेतले. आता हे सुद्धा पोहे म्हणजे पोह्यांचं पीठ याच्यावरती घालणार आहे. आणि अजून काय काय लागेल बघा तर मी इथं एक 2 हिरव्या मिरच्या तर तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि हे मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बघा मी मिक्सरला याची पेस्ट बनवून घेतली. थोडीशी जाडसरच आहे आणि ही आपण त्याच्यात घालूया. तर बघा मी इथं आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली. तर बघा याने कटलेटला चव छान येते. त्याचबरोबर अ, आता आपल्याला काय घालायचं तर बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा. तर बघा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घातलेला आहे. आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालूया. तर बटाट्याला थोडंसं मीठ जास्त लागतं त्याच्यामुळे मी अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर घातले. हे सुद्धा चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे म्हणजे मिश्रण मळून घ्यायचं आहे. तर बघा याच्यात पाण्याची गरज नाही. तर हे जर तुम्हाला वाटलं की जास्त पातळ होते पीठ तर तुम्ही काय करू शकता तर पोह्यांचं पीठ अजून घालू शकता. तर बघा इथं मला वाटत आहे की पातळ म्हणजे याचा थोडा असा गोळा बनला पाहिजे कटलेट बनवण्यासाठी म्हणून मी इथं बघा जे राहिलेलं पीठ होतं ते सुद्धा घातलेलं आहे आणि याचा गोळा असा बनेपर्यंत असं चांगलं मळून घेणार आहे. तर बघा चांगलं असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे. तर हे चांगलं असं मिक्स होऊ द्यायचं. चांगलं असं 2 ते 3 मिनिटं असं एकसारखं मळून घ्यायचं आणि याचा गोळा बनेल आणि मग त्याचे आपण कटलेट बनवू. तर बघा झटपट रेसिपी आहे आणि त्याचबरोबर चविष्ट, पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तर बघा याचा आता गोळा बनायला लागलेला आहे. तर आता आपण असं एका आपल्या मुठीत जेवढं पीठ बसेल तेवढं घ्यायचं. त्याच्यानंतर असा आकार द्यायचा आणि असं चपटं करून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी कटलेट बनवणार आहे. तर याच्यात मला 7 ते 8 कटलेट होतात. तर बघा तुम्ही असा मी असा गोल शेप दिला आहे. तुम्ही असा
कोणत्याही वेगळ्या शेपमध्ये सुद्धा बनवू शकता. तर बघा हे असे मी बनवणार आहे कटलेट. तर अशा पद्धतीने सगळे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही बघू शकता मी सगळे कटलेट बनवून घेणार आहे. तर इथं बघा हे कटलेट सगळे बनलेले आहेत. आता काय करायचं, जाडसर रवा घ्यायचा, जास्त बारीक रवा घ्यायचा नाही. तर मी इथं एक मोठी वाटी जाडसर रवा घेणार आहे आणि याच्यात आपल्याला ते जे कटलेट आहेत ते घोळवून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यात बुडवून घ्यायचे आहेत. तर बघा हे असे याच्यात घोळवून घ्यायचे आहेत, तर जेणेकरून रवा सगळ्या बाजूनी व्यवस्थित चिकटला जाईल. तर बघा अशा पद्धतीने थोडेसे दाब देऊन हा आपल्याला रवा सगळ्या बाजूनी लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि आता मी डोसा बनवतेलं पॅन घेतले आणि त्याच्यात मी तेल घातले बघा. तर हे शालो फ्राय करणार आहे. तुम्ही इथं डीप फ्राय पण करू शकता, म्हणजे जास्त तेलातसुद्धा हे कटलेट तळू शकता. तर आता बघा मी इथं शालो फ्राय करत आहे. तर मी हे मोठं पॅन का घेतलं, तर एकाच वेळी इथं भरपूर आपण कटलेट शालो फ्राय करू शकतो. त्याच्यामुळे मी इथं मोठा पॅन घेतलेला आहे. तुम्ही कढईतसुद्धा शालो फ्राय करू शकता, त्याचबरोबर तव्यातसुद्धा करू शकता. तर बघा हे असे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आणि हे चांगले भाजले की तुम्ही दही त्याचबरोबर टोमॅटो केचपबरोबर खाऊ शकता. एकदमच उत्तम असे हे कटलेट चवीला छान लागतात. तर बघा मी ही कटलेट आता काढून घेते आणि बाकीचे सगळे कटलेट मी बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता मस्तपैकी असे कटलेट तयार झालेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.